तुम्ही जी कायम राखल्या ती कायम अशीच ह्याच्या पुढे राखशी, जेणेकरून आमच्यासारखे तुम्ही तुमचे मित्र आम्ही ॲक्च्युली गॅस्ट म्हणून आपयतात आणि काहीतरी या निमित्तान अभिनंदन तुमचे करपाची संधी दिला. आणि त्याचबरोबर आज बऱ्यापैकी आम्ही पळयतात बाहेर आकाश कंदील लायले आहा, हे कॉम्पिटिशनय घडून हाडटात. कोण जिंकतलो म्हणजे त्या कॉम्पिटिशनामध्ये पण एक बरे कलाकार जे असतात त्याची कला जी आसा ही कला आमकां हांगा तुमी दाखोवन दिवपाचो प्रयत्न करता. म्हणून जास्त वेळ हांव घेयना, कारण सदांच प्रत्येक कार्यक्रमाक आमी हांगा आसात. तरी सुद्धा आमचे भारतीय जनता पक्षाचे लीडर आणि त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार, जेणेकरून आज जर आम्ही पळयले जाल्यार प्रत्येक गांवांनी कसं तरी कार्यक्रमाचे इन्व्हिटेशन तुम्ही ज्यांना घेतलेलं तर त्यांना मान राखतात, कार्यक्रमाक येतात. तुमच्यो ज्यो अडचणी ज्यो सरकाराच्या संदर्भात कितें आसात ती जाणूनय घेतात आणि जाणून घेतल्यानंतर ताचेर पाठपुरावो करून आपल्या परीस ते प्रत्यक्ष ते कामात हातभार लायतात. अशेंच तुमचो एकजूट तुम्ही ह्या गांवांत प्रामुख्यान हांव उलयता आगाराडा तुमच्या गांवांत राखचो. ज्यो अडचणी बाबा अविनाश पीटीएस अध्यक्ष आणि जे दुष्काळा संबंधित काम सांगलें तांच्यांनी नोंद करून घेतलेले आहा. इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे डिग्री काम मांडलेले आसा, ताजिकच हे काम सुद्धा ते करून घेतले. कारण आज भारतीय जनता पार्टी आणि त्या भारतीय जनता पार्टी सरकार जो आसा तो लोकांक आहा, लोकां खातीर आहा, जनते खातीर आहा. आणि म्हणूनच आज ह्या गोंयची सर्वत्र गोंयची जनता बऱ्यापैकी वेगवेगळ्या ज्या योजना ज्या आसात त्या योजना लोकांपर्यंत पावोवपाचो प्रयत्न कार्यकर्ते करतात, फायदो घेवपाचो आमी तांकां प्रयत्न करून दितात. अशाच योजनांचो फायदो हेच्या फुडें तुमी घेवचो आणि आपापल्या घरात घर असो किंवा आपलो गांव असो त्या गांवा खातीर तेचो नक्कीच फायदो करून घेवचो अशी तुमकां विनंती करता. म्हाका दर वर्सा दर वेळा दर कार्यक्रमाक म्हणजे सार्वजनिक गणपती असो, नवरात्र उत्सव असो किंवा आमचे दिवाळी उत्सव असो आपयतात, मान सन्मान दितात. ताच्या बद्दल सगळ्या माझ्या भावा बहिणीचे प्रामुख्याने आगाराडा तुमच्या गावचे म्हणजे सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करत असताना आभार व्यक्त करतात आणि माझे भाषण सोपयतात.